मायबाप जनतेला विटीस धरण्याचं काम अजिबात इथून पुढच्या काळामध्ये होणार नाही। आणि तशा पद्धतीचं काही आढळलं तर जे काही अधिकारी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये अजिबात होणार नाही। ती गय देखील केली जाणार नाही असं मी या ठिकाणी सर्वप्रथम सर्व नागरिकांना या ठिकाणी सांगू इच्छितो। काम झालं पाहिजे, सर्वसामान्य जनतेसाठी आपल्याला या ठिकाणी खुर्ची दिलेली आहे, त्यांचं समाधान त्या माध्यमातून झालं पाहिजे। काय नाही, सर्वसामान्य माणसाची मोठी कामं नाही, तहसीलदार कार्यालय असेल, शिवणचकडा असेल, बीडीओ असतील, पोलीस स्टेशन असेल, MSCBचं असेल। आता MSCBच्या बऱ्याचशा आता आमच्या डिप्या चोरीला गेलेले आहेत। आता ते त्यांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून देखील आपण त्या ठिकाणी चौकशी करून त्यांच्यावरती इथून पुढच्या काळामध्ये कारवाई केली पाहिजे। तरी मी आपल्याला केला पाहिजे। सर्वसामान्य मायबाप जनतेला अपेक्षा आहे, आपल्याकडनं पण अपेक्षा आहे या ठिकाणी साहेब। खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये माझ्या आमदारांना देखील किती त्रास झाला, त्यांच्या मुलाला किती त्रास झाला, त्याची चौकशी अजून पूर्ण झाली नाही। अहो ते माझे आमदार आहे, त्याच्या खोला जायला लागेल, जनतेला उत्तर द्यावं लागेल, त्याचा की काय होतं तोही प्रश्न अजून प्रलंबित आहे। नाही, त्याच्या मुळात जाणं त्या ठिकाणी फार गरजेचं आहे। कारण की जर माझ्या आमदारांना जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी काय आपल्याकडनं अपेक्षा ठेवायची? कारण की लोक आजही शंकेने आमच्याकडे पाहतात। म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की त्याच्या मुळात जा, त्याच्या खोलात जा आणि संबंधित काही तपास थांबला असेल तर त्याला गती द्या, किंवा त्या संदर्भामध्ये काय लागत असेल तर आम्ही SP किंवा CP साहेबांशी बोलतो, त्या संदर्भात त्यांच्याशी पण चर्चा करतो। परंतु ते जे काही सत्य आहे ते या ठिकाणी सर्वसामान्य मायबाप जनतेच्या त्या ठिकाणी समोर आलं पाहिजे। आणि